अब की बार 300 पार ही घोषणा भाजपनं उत्तर प्रदेशात सत्यात उतरवली। तब्बल 14 वर्षांच्या वनवासानंतर पुन्हा एकदा भाजपनं उत्तर प्रदेशात सत्तेची गादी मिळवली आहे। 300हून अधिक जागा जिंकून भाजपनं 2/3 बहुमत काबीज केलंय। त्यामुळे 2002 नंतर उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा केसरिया होळी खेळली जाणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा करिश्मा आणि राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांचं संघटन कौशल्य यांच्या जोरावर भाजपनं ही विजयश्री खेचून आणली। उत्तर प्रदेशमधील अभूतपूर्व विजयानंतर भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी पत्रकार परिषद घेतली। जनतेनं भाजपच्या पदरी दिलेल्या बहुमतानंतर अमित शहा यांनी उत्तर प्रदेश उत्तराखंडमधल्या जनतेचे आभार मानले। उत्तर प्रदेश उत्तराखंडमध्ये स्वातंत्र्यानंतरचा सर्वात मोठा विजय असल्याचं शाह म्हणाले। भाजपच्या घवघवीत यशामुळे बसपा अध्यक्ष मायावती यांना जबर धक्का बसलाय। इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनमध्ये घोळ करून भाजपनं हा विजय मिळविल्याचा गंभीर आरोप मायावतींनी केलाय। भाजप नेत्यांमध्ये हिंमत असेल तर ही निवडणूक रद्द करून पुन्हा जुन्या बॅलेट पद्धतीने मतदान घ्यावं असं आवाहन देखील मायावतींनी दिलंय। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी जनतेनं दिलेला कौल स्वीकारलाय। मात्र या पराभवानंतरही काँग्रेससोबत केलेल्या आघाडीचं दुःख नसल्याचं अखिलेश यांनी म्हटलंय। येत्या काळातही काँग्रेससोबतच आघाडी कायम राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। तसंच ईव्हीएम घोळाबाबत बसपाच्या अध्यक्ष मायावती यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेतली जावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली। उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये काँग्रेसचा सुपडा साफ झाल्यानंतर राहुल गांधींच्या नेतृत्वावर आता पक्षप्रमुखच सवाल उपस्थित होऊ लागलाय। परिवर्तनासाठी राहुल गांधींनी आता ठोस निर्णय घेण्याची गरज असल्याचं काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी म्हटलंय। उम्मीद नहीं थी कि भारतीय जनता पार्टी को इतना विशाल बहुमत मिलेगा, लेकिन लगता है कि उत्तर प्रदेश के मतदाताओं ने परिवर्तन का रास्ता चुना है और उन्होंने एक स्पष्ट बहुमत भारतीय जनता पार्टी को दिया है। पहले तो कांग्रेस पार्टी को स्वयं अपने बारे में सोचकर कुछ बुनियादी निर्णय लेना चाहिए। गोव्यात कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नसल्यानं तिथे त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे। विधानसभेच्या 40 जागांपैकी सर्वाधिक 17 जागा मिळवून काँग्रेस पक्ष आघाडीवर आहे, तर 13 जागा जिंकलेला भाजप दुसऱ्या स्थानावर आहे। विशेष म्हणजे या दोन्ही पक्षात एक जागेसाठी कमालीची चुरस पाहायला मिळाली। त्यामुळे साहजिकच सत्ता स्थापन करण्यासाठी अपक्ष आणि छोट्या पक्षांवरच भर असणार आहे। दरम्यान गोव्यात भाजपचं सरकार स्थापन करणार असल्याचा विश्वास भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी व्यक्त केला। जो नतीजे आए हैं वो भारतीय जनता पार्टी के लिए बड़े उत्साहवर्धक और आनंदित करने वाले नतीजे हैं। उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा और मणिपुर चारों राज्यों में भारतीय जनता पार्टी सरकार बनाने जा रही है और पंजाब में हालांकि हम चुनाव हारे हैं, मगर 30% से ज़्यादा वोट हमारे गठबंधन ने प्राप्त किया है। गोव्यामध्ये सत्ता स्थापनेसाठी भाजप आणि काँग्रेसमध्ये कमालीची चुरस वाढली आहे। दोन्ही पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी केली जाते। त्याचाच भाग म्हणून निकालानंतर तातडीनं भाजपचे नितीन गडकरी आणि काँग्रेसचे दिग्विजय सिंह गोव्यात दाखल झाले। त्यांनी अपक्ष तसंच इतर छोट्या पक्षांच्या आमदारांशी बोलणी सुरू केली आहे। गोव्यात भाजपचं सत्ता स्थापन करणार स्पष्ट बहुमत कोणालाही मिळालं नाही, मात्र आम्हाला सर्वाधिक मत मिळाल्यामुळे आम्ही सत्ता स्थापनेचा प्रयत्न करणार असं संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकरांनी पत्रकार परिषदेत म्हटलं। भाजपला मिळालेलं अभूतपूर्व यश म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राबवलेल्या धोरणांचा सकारात्मक विजय असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलंय। तर हा विजय मोदींच्या विकास कामांचा असल्याचं केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी सांगितलं। भारतीय जनता पार्टीला जी अभूतपूर्व यश मिळालेलं आहे हे निश्चितपणे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारत सरकारची जी धोरणं राहिलीत, जे निर्णय राहिले त्याचं जनतेने एक प्रकारे समर्थन करून त्याच्यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे।
पंजाबमध्ये अकाली दल आणि भाजपची सत्ता खालसा झाली असून जनतेनं काँग्रेसला स्पष्ट बहुमत दिलंय. भाजपमधून काँग्रेसवासी झालेल्या माजी क्रिकेटर नवजोत सिंग सिद्धू यांनी सेलिब्रेशन केलंय. आधी आपल्या खास शायरीनं सिद्धू यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. अहंकारावर मिळविलेला हा विजय असल्याचं सिद्धू यांनी म्हटलंय. पंजाबमध्ये अकाली दल आणि भाजपचं पानिपत झालंय. काँग्रेसला पंजाबच्या जनतेनं स्पष्ट बहुमत दिलंय. जनतेचा हा कौल शिरोमणी अकाली दलाचे नेते आणि विद्यमान मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल यांनी स्वीकारला आहे. 10 वर्ष सेवेची संधी दिल्याबद्दल त्यांनी पंजाबच्या जनतेचे आभार मानले. मणिपूर विधानसभा निवडणुकीमध्ये कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं नसलं तरी काँग्रेस पक्ष स्पष्ट बहुमताच्या अगदी उंबरठ्यावर येऊन पोहोचलाय. त्यामुळे मणिपूरमध्ये काँग्रेसचं सरकार स्थापन होणार हे निश्चित मानलं जात आहे. मणिपूर विधानसभेच्या 60 जागांपैकी सर्वाधिक 28 जागांवर काँग्रेसनं विजय मिळविलाय. तर 21 जागांवर भाजपचं कमळ फुललंय. तृणमूलला 1 आणि इतरांच्या वाट्याला 10 जागा आल्या आहेत. त्यामुळे स्पष्ट बहुमतासाठी आवश्यक असलेला 31 हा जादुई आकडा गाठून सरकार स्थापन करण्याकरता काँग्रेसला आणखीन केवळ 3 जागांची गरज आहे. उत्तर प्रदेशातील निकाल हे अपेक्षितच होते अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या इतर नेत्यांनी सारं लक्ष उत्तर प्रदेशवर केंद्रित केलं होतं. त्यामुळे एका बाजूला भाजप आणि दुसऱ्या बाजूला 3 संघटना असं चित्र होतं. या तिघांमध्ये सपा काँग्रेस एकत्र तर बसपा आणि अजित सिंग यांचा पक्ष स्वतंत्र लढेल. त्यामुळे याचा फायदा भाजपला होणार यात शंका नव्हती. 5 राज्यात जनतेला दिलेला कौल हा काँग्रेसनं स्वीकारलाय. विशेष म्हणजे उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधील यशाबद्दल काँग्रेसनं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचं अभिनंदन केलंय. मात्र काँग्रेसला जनतेच्या मनातून हटवणं अशक्य असल्याचं काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी म्हटलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पारदर्शी कारभाराला देशाची पसंती मिळाल्याचं या विजयावरून दिसून येत असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. नोटाबंदीला विरोध करणाऱ्यांना जनतेनं निकालातून जागा दाखवली असून हा विजय मोदींच्या नेतृत्वावरील विश्वासाचा विजय असल्याचं त्यांनी म्हटलंय. उत्तर प्रदेशमध्ये मिळालेल्या भाजपच्या विशाल बहुमतावर शिवसेना खासदार संजय राऊतांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. दीर्घ काळानंतर उत्तर प्रदेशात हिंदुत्ववादी पक्षाची सत्ता आल्याचा आनंद आहे. त्यामुळे आता तरी रामाचा वनवास संपेल असा टोला त्यांनी भाजपला लगावलाय. तर भाजपला उत्तर प्रदेशमध्ये स्पष्ट बहुमत मिळालंय. त्यामुळे आता भाजपनं अयोध्येत राम मंदिराचा सकारात्मक विचार करावा अशी प्रतिक्रिया संघाचे माजी प्रचार प्रमुख माधव वैद्य यांनी नागपुरात दिली आहे. उत्तर प्रदेश उत्तराखंडमध्ये भाजपला अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर राज्यातही जल्लोष सुरू झालाय. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नागपुरात भाजपच्या यशाचं जोरदार सेलिब्रेशन करण्यात आलं. भाजप कार्यकर्त्यांनी ढोल ताशे वाजवत फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी फुगड्या घालत महिलांनी आनंदही व्यक्त केला. उत्तर प्रदेश उत्तराखंड राज्यातल्या विधानसभा निवडणुकीत भाजपनं मिळविलेल्या घवघवीत यशानंतर पिंपरी चिंचवडमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. फटाके फोडून आणि मिठाई वाटत कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. यावेळी भाजपच्या आणि नरेंद्र मोदींच्या विजयाच्या जोरदार घोषणाही दिल्या गेल्या. महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या विजयानंतर भाजपनं उत्तर प्रदेश उत्तराखंडमध्येही विजयी मुसंडी मारली. याचा जल्लोष ठाण्यात भाजप कार्यकर्त्यांनी केला. खोपट परिसरात भाजप कार्यालयांनी ढोल ताशांच्या गजरात एकमेकांना मिठाई वाटून आपला आनंद व्यक्त केला. भाजपला उत्तर प्रदेशमध्ये अभूतपूर्व यश मिळाल्यानं राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी जळगावमध्ये भाजप कार्यालयात चक्क डान्स करत विजयाचा जल्लोष साजरा केला. महाजन यांच्याबरोबर आमदार हरिभाऊ जावळे, सुरेश भोळे आणि चंदुलाल पटेल यांनाही ढोल ताशांच्या तालावर ठेका धरला. उत्तर प्रदेशसह उत्तराखंडात भाजपनं जोरदार मुसंडी मारली आहे. याचा आनंद व्यक्त करण्यासाठी जळगावच्या भाजपच्या कार्यालयात फटाके फोडून आणि पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला. छत्तीसगडमधल्या सुकमा इथे नक्षलवाद्यांनी सीआरपीएफच्या तुकडीवर भ्याड हल्ला केला. या हल्ल्यामध्ये 12 जवान शहीद झाले. सुकमातील भेज्जी परिसरात हा हल्ला करण्यात आला. सीआरपीएफच्या 219 बटालियनचे जवान सराव करत असताना नक्षलवाद्यांनी अचानक त्यांच्यावरती गोळीबार केला. या गोळीबारामध्ये 9 जवान जागीच शहीद झाले तर 3 जवान गंभीर जखमी झाले. मात्र उपचारादरम्यान 3घांचाही मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर नक्षलवाद्यांनी सीआरपीएफच्या जवानांकडे शस्त्रास्त्रही पळवून नेली.
पाकिस्तानच्या तावडीतून सुखरूप मायदेशी परतलेल्या भारतीय सैन्यातील जवान चंदू बाबूलाल चव्हाण याला सोबत घेऊन केंद्रीय मंत्री डॉक्टर सुभाष भामरे हे धुळ्यात आले. छत्रपतींना अभिवादन करून जवान चंदू चव्हाण आजोळी म्हणजे धुळे तालुक्यातील बोरविहीर येथील त्याच्या घरी आला. या ठिकाणी चंदूच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य आनंदाश्रूंना वाट मोकळी करून देत होता. अनेक चढ उतार पाहिल्यानंतर चंदू आपल्या मायभूमीत परतला आहे. सातारा जिल्ह्यातील फत्यापूर गावचे सुपुत्र शहीद दीपक घाडगे यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शोकाकुल वातावरणात शहीद दीपक घाडगे यांना अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी फत्यापूर आणि आजूबाजूच्या गावातल्या नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी अनेकांना अश्रू अनावर झाले होते. पूंछमध्ये पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात घाडगे यांना वीरमरण आलं. म्हैसाळ गर्भपात प्रकरणी न्यायालयाला विनंती करून फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवण्याबाबत प्रयत्न करणार असल्याचं पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी सांगितलंय. म्हैसाळमधील अन्य सर्वच 10 दवाखान्यांची तालुकास्तरीय आरोग्य पथकानं तपासणी आणि चौकशी सुरू केली आहे. म्हैसाळ गर्भपात प्रकरणी आर्थिक गोष्टीची माहिती आणि तपासणी केली जाणार असल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितलंय. म्हैसाळ गर्भपात प्रकरणी सखोल चौकशी सुरू असून डीवायएसपी डॉक्टर दीपाली काळे यांच्याकडे तपास देण्यात आला आहे. यापूर्वी हा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भाकरांवर कडक कारवाई केली जाईल असं आश्वासन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिलं आहे. सांगलीत ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. परभणीतही शिवसेनेनं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी रास्ता रोको आंदोलन केलं. परभणी नांदेड महामार्गावरील झिरो फाटा इथे शिवसेना खासदार सुभाष जाधव यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं. तर गंगाखेड आणि झरी इथेही शेतकरी तसंच शिवसैनिकांनी रास्ता रोको करत कर्जमाफीची मागणी केली. चंद्रपूर महापालिकेने थकीत कर वसुलीसाठी धडक मोहीम सुरू केली आहे. या अंतर्गत 10,000 मालमत्ताधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या. सुमारे 42 कोटींच्या थकीत कर वसुलीसाठी झोन निहाय पथकं पालिकेने तयार केली. 1 मार्चपासून पालिकेने कारवाईला थकीत गाळेधारकांवर कारवाई सुरू केली. पालिकेकडून थेट मालमत्ता सील करण्यात येत असल्यानं व्यापारी वर्ग हादरलेला आहे. या कारवाईमुळे एकाच दिवसात पालिकेनं लाखोंची वसुली केली आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.